हॅलो स्टुडंट्स, मी चेतन सर. आज आपण आपला रिमेनिंग जो पॉइंट आहे केमिकल प्रॉपर्टीज तो डिस्कस करणार आहोत. तर चला सुरू करूयात आपला नेक्स्ट पॉइंट केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. आवर नेक्स्ट प्रॉपर्टी इज रिएक्शन विथ स्टीम. प्रामुख्यानं आपल्याला माहिती आहे की कुठल्याही वॉटर सॅम्पलला तुम्ही ज्यावेळेस हीट करता ॲट 373 केल्विन म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसला त्याचं कन्वर्जन होतं स्टीम मध्ये. अशीच काही रिएक्शन या स्टीमचा वापर करून रिएक्शन ही मिथेन सोबत परफॉर्म केली जाते. जनरली रिएक्शन विथ स्टीम या रिएक्शनला हायड्रोजन प्रिपरेशन करण्याची स्टँडर्ड मेथड मानलं जातं फ्रॉम अल्केन. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो इट इज अ स्टँडर्ड प्रिपरेशन मेथड फॉर हायड्रोजन. ही केमिकल प्रॉपर्टी म्हणजे हायड्रोजनचं स्टँडर्ड प्रिपरेशन मेथड आहे युजिंग अल्केन. तर आपण एक्झाम्पल पाहूयात मिथेन. बघा मिथेनला ज्यावेळेस तुम्ही हीट करता, आता नो डाऊट वॉटरचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे H2O. हीट केल्यानंतर सुद्धा फॉर्म्युला तोच राहतो H2O. हीटिंग साठी आपण कॅटलिस्ट वापरला निकेल आणि टेम्परेचर असतं नियर अबाउट 1273 केल्विन. काय होतं ज्यावेळेस मिथेन इन प्रेझेन्स ऑफ निकेल हीट केला जातो ऍट 1273 केल्विन म्हणजे 1273 केल्विनला होतं काय, CH4 आणि H2O परस्पर कंबाईन होतात. C कंबाइन्स विथ O इन H2O आणि फॉर्म करतं CO. That is our carbon monoxide, which is a highly toxic gas, and remaining H4 combines with H2 molecule and produces 3H2. अशा प्रकारे ही बॅलन्स रिएक्शन आपण बघू शकतो आणि ही झाली आपली रिएक्शन विथ स्टीम. यापुढे आपण पाहणार आहोत नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी अल्केनची, ती म्हणजे एरोमॅटायझेशन. बघा एरोमॅटायझेशन या प्रकारात नेमकं काय सांगितलेलं आहे. एरोमॅट म्हणजे एरोमॅटिक कंपाऊंडचं फॉर्मेशन. एरोमॅटायझेशन म्हणजे काय, तर एरोमॅटिक कंपाऊंडचं फॉर्मेशन. एरोमॅटायझेशन सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. एरोमॅटायझेशन ही अशी रिएक्शन आहे ज्यामध्ये सिंपल स्ट्रेट चेन कंपाऊंडचं रिंग कंपाऊंड मध्ये कन्वर्जन होतं. दुसरी गोष्ट, या रिएक्शन साठी लागणारे अल्केन हे 5 पेक्षा जास्त कार्बन असणारे हवेत. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन हे मेंबर्स एरोमॅटायझेशन फॉलो करत नाही. एरोमॅटायझेशन जर तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल ते फक्त आणि फक्त हेक्सेन पासून स्टार्ट होत आहे. मग एरोमॅटायझेशन साठी लागणाऱ्या दोन कंडिशन तुम्हाला क्लिअर झाल्या किंवा एरोमॅटायझेशन संदर्भातल्या आवश्यक माहिती असणाऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती झाल्या. कुठल्या? एक, एरोमॅटायझेशन या प्रोसेस मध्ये स्ट्रेट चेन असणाऱ्या अल्केनचं रूपांतर रिंग मध्ये होतं, एरोमॅटिक रिंग मध्ये. आणि दुसरी गोष्ट, एरोमॅटायझेशन स्टार्ट्स और बिगिन्स फ्रॉम 6th मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. मग बघूयात आपण एक्झॅक्टली एरोमॅटायझेशन आहे काय. बघा या ठिकाणी एक रिएक्शन त्यांनी दिलेली आपल्याला. प्रत्येकाला 10th स्टँडर्ड मध्ये हे स्ट्रक्चर नोन होतं ज्याला आपण म्हणतो बेन्झीन. प्रत्येकाला हे स्ट्रक्चर नोन आहे. याचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे C6H6. आता एक्झॅक्टली झालं काय, हा आहे आपला N हेक्सेन. मित्रांनो तुम्हाला हेक्सेनचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. हेक्सेनचा फॉर्म्युला काय, C6H14. C6H14 हा आपल्या हेक्सेनचा फॉर्म्युला आहे. आता एरोमॅटायझेशन करताना आपण हेक्सेनचा वापर करतो N हेक्सेन प्रत्येकाला माहिती आहे स्ट्रेट चेन असणारा हेक्सेन. या स्ट्रेट चेन असणाऱ्या हेक्सेनचा आपण इन प्रेझेन्स ऑफ Cr2O3 त्याला आपण क्रोमियम ट्रायऑक्साइड म्हणतो किंवा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड, कुठलाही यापैकी एक कॅटलिस्ट वापरू शकता. या दोन कॅटलिस्ट सोबत त्याला जेव्हा तुम्ही स्ट्रॉंगली हीट करता ऍट 773 केल्विन आणि 10 to 20 एटमॉस्फेरिक प्रेशर. बघा या ठिकाणी दोन कंडिशन इसेन्शियल आहे. एक, तर कॅटलिस्ट कुठलाही घेऊ शकता, क्रोमियम ट्रायऑक्साइड घेऊ शकता किंवा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. आणि टेम्परेचर कंडिशन काय,
at 773 केल्विन आणि प्रेशर मस्ट बी 10 to 20 atmospheric प्रेशर. इतक्या हाय प्रेशरला ही रिएक्शन आपल्याला परफॉर्म करावी लागते. होतं काय, जेव्हा आपण NaHexane ला in the presence of Cr2O3 or VTO5 क्रोमियम ट्रायऑक्साइड आणि व्हॅनेडियम पेंटॉक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये at 773 केल्विन and 10 to 20 atmospheric प्रेशरला आपण हीट करतो, त्याचं कन्वर्जन होतं बेन्झीन मध्ये. होतं काय, या ठिकाणी असणारा CH3 दोन हायड्रोजन लूज करतो, इस्टॅब्लिश होतो ऍज अ C. बघा या ठिकाणी तो एक कार्बन आणि त्याला एक हायड्रोजन अटॅच असेल. त्यानंतर इथे असणारा CH2 इस्टॅब्लिश काय करतो, एक हायड्रोजन लूज करतो आणि CH बनतो. सिमिलरली इथे असणारा एक हायड्रोजन लूज करतो. आता या ठिकाणी अल्टरनेट प्लेसेस वरती डबल डबल बॉन्ड फॉर्म झाले. आता याचं मेकॅनिझम कुठे विचारलेलं नाही तुम्हाला, डायरेक्टली त्यांनी रिएक्शन इन्व्हॉल्व केली आहे. फक्त आणि फक्त आपल्या कन्व्हिनियन्स साठी आपण समजून घेतोय की सुरुवातीला C6H14 हा जो आपल्या हेक्सेनचा फॉर्म्युला होता त्याचं रूपांतर काय झालं रे C6H6 मध्ये. याचा अर्थ 8 हायड्रोजन हे काय झालेत आपल्या हेक्सेन मधून सेपरेट झालेत. मग 8 हायड्रोजन सेपरेट झाले याचा अर्थ किती हायड्रोजन मॉलिक्यूल फॉर्म झाले 4s2. आता या ठिकाणी एक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो की हा CH3 आणि हा CH3 प्रत्येकी 2 हायड्रोजन लूज करणार, 2 आणि 2 4 आणि रिमेनिंग जी Cl 5 6 7 8 अशा पद्धतीने 4s2 मॉलिक्यूल हा सेपरेट होतो आणि आपली एरोमॅटिक रिंग फॉर्म होते. तर मित्रांनो हे होते आपली थर्ड अँड फोर्थ केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्केन, रिएक्शन विथ स्टीम, ज्यालाच आपण हायड्रोजन प्रिपरेशनची स्टँडर्ड मेथड म्हणतो. आणि नेक्स्ट होती अरोमॅटायझेशन, ज्याला आपण डेफिनेशनच्या रूपात असं बघू शकतो, फॉर्मेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड. बेन्झीन म्हणजे कोण म्हणतात आपला एरोमॅटिक कंपाऊंड. आपण असं म्हणू शकतो फॉर्मेशन ऑफ एरोमॅटिक कंपाऊंड. कसं, बाय स्ट्रॉंगली हिटिंग. कोणाला स्ट्रॉंगली हिट करतोय आपण, बाय स्ट्रॉंगली हिटिंग. कोणाला, हायर अल्केन. कंडिशन अप्लाय. काय कंडिशन आहे, मेंबर शुड कंटेन at least 6 कार्बन atom at high temperature and pressure using suitable catalyst. त्यालाच म्हणतो आपण aromatization and this is an example of aromatization. Now we are going to discuss fifth chemical property of alkane, which is nothing but isomerization. Isomerization म्हणजे काय हे नावामध्येच इंटरप्रिट होते. बघा आयसोमरचं फॉर्मेशन करणं म्हणजे आयसोमरायझेशन करणं. आता आयसोमरायझेशन रिएक्शन साठी कंपल्सरी वापरले जाणारा रिएजंट आहे AlCl3 आणि HCl. बऱ्याचदा काही MCQs मध्ये या संदर्भात प्रश्न विचारला गेलेला आहे, which of the following reagent are used for the formation of isomerization of alkane. 3 ते 4 ऑप्शन तुमच्या पुढे मेन्शन केलेले असतात, त्यातला एक ऑप्शन असतो अनहायड्रस AlCl3 आणि HCl. यांचं वर्किंग काय, तर कुठलाही न्यू प्रोडक्ट फॉर्म न करता एक्झिस्ट असलेल्या स्ट्रेट चेनचं रूपांतर ते ब्रांच चेन मध्ये करतात आणि फॉर्म झालेल्या प्रोडक्टचा फॉर्म्युला सुद्धा सिमिलर असतो रिएक्टंट प्रमाणे. म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त चेन ब्रेक करण्याचं आणि न्यू चेन फॉर्मेशन करण्याचं काम अनहायड्रस AlCl3 ज्याला आपण ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड म्हणतो आणि HCl हे करत असतात. बघा आपण डेफिनेशनच्या हिशोबाने जर बघितलं, आपला इथे आपण एक रिएक्टंट घेतला NaHexane. हेक्सेनचं स्ट्रक्चर प्रत्येकाला काढता येतं असं अपेक्षित धरतो. CH3 4 टाइम्स CH2 असतं, त्यामुळे आपण पूर्ण CH2 बॉन्ड न लिहिता आपण शॉर्टली याला लिहू CH3 CH2 4 टाइम्स. 1 आणि 4 किती झाले रे 5 आणि अजून एक CH3 6 म्हणजे हा झाला आपला NaHexane. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये हा रिएक्शन करतोय, अनहायड्रस AlCl3 आणि HCl चा. होतं काय या ठिकाणी, याचा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे C6H14. आता यापासून आपल्याला 2 पॉसिबल प्रोडक्ट मिळतात, एक तर 2-मिथिल पेंटेन किंवा 3-मिथिल पेंटेन हे मिक्सचर्स आपल्याला मिळतात. दोन्हीही प्रोडक्ट मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर फॉर्म्युला ऑफ रिएक्टर विल रिमेन सेम. फक्त आणि फक्त त्यांच्या चेन मध्ये फरक पडतो. चेन मध्ये फरक कसा, इनिशियली या ठिकाणी कुठलीही ब्रांचिंग नव्हती, या ठिकाणी एक ब्रांचिंग आहे ऍट सेकंड कार्बन आणि या ठिकाणी एक ब्रांचिंग आहे ऍट थर्ड कार्बन. मग आपण बघतो की
काय एक्झॅक्टली आयसोमरायझेशन म्हणजे नेमकं काय तर आपण पाहणार आहोत. फॉर्मेशन ऑफ चेन आयसोमर्स, यांना आपण चेन आयसोमर्स म्हणतो. कसं? बाय हिटिंग स्ट्रेट चेन अल्केन. कोणाला हिट करून आपण हे प्रोडक्ट्स फॉर्म केलेत? स्ट्रेट चेन अल्केन. या ठिकाणी हेक्सेनची कुठली ब्रांचिंग नसते म्हणून आपण त्याला म्हणतो स्ट्रेट चेन अल्केन. इन अ प्रेझेन्स ऑफ, हा जो रिएजंट आहे ना तो कंपल्सरी फिक्स आहे बरं. आयसोमरायझेशन म्हटलं की दुसरा कुठलाही रिएजंट तुम्ही वापरणार नाही, फक्त आणि फक्त वापरणार अनहायड्रस AlCl3 आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड. या ठिकाणी एन हेक्सेन when heated with reacted with anhydrous AlCl3 and HCl, it will gives two products, 2-methyl pentane. बघा या ठिकाणी 6 कार्बन आहे, या ठिकाणी सुद्धा 2 3 4 आणि 2 6. किती कार्बन झाले एकूण? 6. फक्त मेथिल ग्रुपची ब्रांचिंग आली कितव्या पोझिशनला? कितव्या पोझिशनला आली ब्रांचिंग? सेकंड. आणि या ठिकाणी ब्रांचिंग आली ॲट थर्ड पोझिशन. बाकी कुठलाही डिफरन्स यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा रीतीने आपण बघितलं आयसोमरायझेशन, फॉर्मेशन ऑफ चेन आयसोमर्स. दीज आर चेन आयसोमर्स. अँड हाऊ? बाय हिटिंग स्ट्रेट चेन अल्केन. कोणाला हिट करतोय आपण? स्ट्रेट चेन अल्केनला. इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 and HCl गॅस. त्याला आपण म्हणतो आयसोमरायझेशन रिएक्शन. Now we are going to discuss last chemical property of alkane, that is pyrolysis. Pyrolysis करणं म्हणजे नेमकं काय हे आधी क्लिअर करा. पायरोलिसिस हा वर्ड तुम्ही 8-9 स्टँडर्ड मध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीमध्ये पाहिला होता. आता त्याचा आणि याचा इथं संबंध कसा ते सांगतो. त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं होतं पायरोलिसिस करणं म्हणजे काय रे? कुठल्याही सबस्टन्सला तुम्ही काय करता रे? स्ट्रॉंगली हिट. पण हिटिंग मध्ये ऑक्सिजन वापरला जात नाही. म्हणजे जेव्हा केव्हा पण कुठल्याही सबस्टन्सला ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये हिट केलं जातं त्याला मानलं जातं पायरोलिसिस. सिमिलरली तुम्ही पायरोलिसिस करू शकता अल्केनचं. अल्केनचं पायरोलिसिस केल्यावर पॉसिबल 3 प्रोडक्ट मिळतात. एक तो लोअर अल्केन, LA म्हणजे लॉस एंजेलिस नव्हे, लोअर अल्केन. आता तुम्ही म्हणणार लोअर अल्केन ही काय भानगड आहे? असा मेंबर ज्याच्यामध्ये कार्बन ऍटम हे रिएक्टंट पेक्षा कमी आहे त्याला मानलं जातं लोअर अल्केन. दुसरा प्रोबॅबली आपल्याला मिळतो अल्कीन. आणि तिसरी पॉसिबिलिटी आपल्याला मिळते हायड्रोजन. म्हणजे पायरोलिसिस केल्यावर बेसिकली तुम्हाला 3 टाइप्स ऑफ कंपाऊंड मिळतात. एक तो लोअर अल्केन, 2 अल्कीन आणि 3 हायड्रोजन. अल्किन बद्दल प्रत्येकाला माहिती आहे, डबल बॉन्ड असणारा CnH2n फॉर्म्युला फॉलो करणारा म्हणजे असतो आपला अल्किन. आणि हायड्रोजन H2. मग आता बघूयात आपण एक्झॅक्टली पायरोलिसिसची डेफिनेशन कशी करतो आपण. बघा फॉर्मेशन ऑफ काय काय दिलं त्यांनी? लोअर अल्केन, अल्कीन और हायड्रोजन गॅस. बघा या ठिकाणी 3 प्रोडक्ट अपेक्षित आहे, लोअर अल्केन, अल्कीन और हायड्रोजन गॅस. आणि हे तिन्ही प्रोडक्ट कसे मिळतात आपल्याला? बाय स्ट्रॉंगली हिटिंग. स्ट्रॉंगली हिट करावं लागतं आपला हायर अल्केन ॲट हाय टेम्परेचर इज कॉल्ड पायरोलिसिस. बघा फॉर्मेशन ऑफ लोअर अल्केन, अल्कीन अँड हायड्रोजन गॅस. हाऊ? बाय स्ट्रॉंगली हिटिंग. बाय स्ट्रॉंगली हिटिंग हायर अल्केन ॲट हाय टेम्परेचर इज कॉल्ड पायरोलिसिस. आता पायरोलिसिस मध्ये एक एक्झाम्पल आपल्याला मेन्शन केलंय हेक्सेन वाला. आता हेक्सेन वाला एक्झाम्पलला बघताना ना आपल्याला कंडिशन बघायच्या टेम्परेचरच्या. या ठिकाणी तुम्हाला 3 टाइप्स ऑफ रिएक्शन बघायला भेटतात. हेक्सेन सिंगल रिएक्टंट आहे बट फॉर्म काय करतोय रे? 3 टाइप्स ऑफ प्रोडक्ट किंवा कॉम्बिनेशन ऑफ 3 काइंड्स ऑफ रिएक्शन यामध्ये दिसतं. आता या ठिकाणी बघायचं कसं? 773 केल्विन ला होणारी रिएक्शन, एक बिलो 773 आणि एक अबव 773 केल्विन. बिलो म्हणजे काय रे? त्या खाली आणि अबव म्हणजे वर. म्हणजे 773 केल्विन पेक्षा कमी टेम्परेचरला ज्यावेळेस पायरोलिसिस घडून आणलं जातं त्यावेळेस तुम्हाला मिळतो अल्कीन आणि हायड्रोजन. बघा केअरफुली नोट डाऊन करा. ज्यावेळेस पण कुठल्याही हेक्सेनला 773 केल्विन पेक्षा कमी टेम्परेचरला स्ट्रॉंगली हिट केलं जातं तो कंपल्सरी अल्कीन आणि हायड्रोजन फॉर्म. ज्यावेळेस
एक्झॅक्टली 773 केल्विनला त्याला हीट केलं जातं, त्यापासून आपल्याला दोन्हीही लोअर अल्किन मिळतात. आता या ठिकाणी कार्बनची संख्या C4 C2 मिळून टोटल किती झाले 6 आणि या ठिकाणी H2 आणि S6. या ठिकाणी बघा मिळणारा एक लोअर अल्किन, या ठिकाणी एक मिळाला आपल्याला लोअर अल्किन, एक मिळाला लोअर अल्किन. सॉरी, कॉम्बिनेशन मध्ये काय सांगितलं त्यांनी, ऍट 773 केल्विनला एक लोअर अल्केन मिळतो आणि एक मिळतं अल्किन. केअरफुली बघा बरं, C4H8 हा ब्युटीन आहे आणि C2H6 हा आपला इथेन आहे. म्हणजे ऍट 773 केल्विन यू विल गेट सिंगल अल्किन अँड सिंगल लोअर अल्केन, अँड अबाव 773 केल्विन तुम्हाला दोन अल्किन आणि सिंगल लोअर अल्केन मिळतो. बघा या ठिकाणी हेक्सेन मध्ये C3H6 आणि C2H4 हे दोन अल्किन मेंबर मिळाले आणि सिंगल कार्बन असणारा एक मिथेन फॉर्म झाला. अशा तऱ्हेने आपण हे रिएक्शन बघू शकतो इन टर्म्स ऑफ एक्झाम्पल ऑफ हेक्सेन. बघा परत एकदा मी मेन्शन करतो, हेक्सेनच्या केसमध्ये ज्यावेळेस हीटिंग हे 773 केल्विन पेक्षा कमी टेम्परेचरला होतं त्यावेळेस कंपल्सरी तुम्हाला अल्किन आणि हायड्रोजन मिळतो. ज्यावेळेस हीटिंग एक्झॅक्टली 773 केल्विनला मिळतं, तुम्हाला मिळतं अल्किन प्लस अल्केन, दोन प्रोडक्ट मिळतात. आणि ज्यावेळेस हीटिंग 773 केल्विन पेक्षा जास्त टेम्परेचरला होतं तुम्हाला अल्किन आणि अल्केन हे कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. अशा रीतीने आपण पायरोलिसिसचं एक एक्झाम्पल पाहिलं. या व्यतिरिक्त पायरोलिसिसचं सेकंड एक्झाम्पल आहे आपलं डोडिकेन. डोडिकेन मीन्स अ कार्बन ॲटम और अल्केन फॅमिली मेंबर विथ 12 कार्बन ॲटम. ज्यावेळेस तुम्ही डोडिकेनला हीट करता using platinum, palladium or nickel as a catalyst, any one of them may be used during reaction. At 973 Kelvin होतं काय, तुम्हाला हेप्टेन आणि पेंटेन हे दोन लोअर अल्केन मिळतात. So here are we discussed two examples of our pyrolysis in detail. Hopefully तुम्हाला संपूर्ण केमिकल प्रॉपर्टीज या व्यवस्थितपणे कळाल्या असतील. थँक्यू.